अप्पा इकडं कसं काय आज आलाय? तुमचीच गाठ घ्यायला आलो होतो. बोला की अप्पा, काय म्हणताय? आपल्या पोरग्याची तयारी कशी काय चालू आहे? जोरात तयारी चालू आहे. वस्तात काही होऊ द्या, या वेळेला पोरगा काही झालं तरी चालेल, जिल्ह्याला गेला पाहिजे. विचारा की त्याला कशी तयारी चालू आहे. बघ जया, सगळ्या गोष्टी वस्तादांना सांगितल्या ते. होय अप्पा, करतो मी सराव चांगला. विचार वाजता पण चांगली तयारी धर. हो अप्पा, येतो मी वस्तात येतो. माझं बी मोठं सपान होतं, मला बी पैलवान व्हायचं होतं. परिस्थितीमुळे मला काय पैलवान होता आलं नाही, पण माझा पोरगा पैलवान व्हावा ही माझी एक मोठी इच्छा आहे. काय बी झालं तरी चालेल, पण पोरगा यंदा जिल्ह्याला गेला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे ते फक्त मला सांगा. काय पाहिजे म्हणजे? तसं नाही अप्पा, जो पोरगा इथं चांगला सराव करेल तो पुढे 100% जिल्ह्याला बसेल. तो तुमचा असो इतर कुणाचाही असो. तरी पण वस्ता आपल्या पोरावर जरा विशेष लक्ष ठेवा. ते आहेच की अप्पा. आपण लक्ष म्हणजे काय नक्की काय म्हणताय? लक्ष कोणावर ठेवायचं? तुमच्या सगळ्या गरीबावर ठेवलंच पाहिजे की तुमच्या एकट्यावर ठेवायचं का? जेव्हा मातीची कृपा आहे ते वर झळकलच की, मग कोणाचा गरीबाचा असो नाही तुमचा असो. बरोबर ना आप्पा? बरोबर आहे.
अरे कोण्या यंदा लगा जोरात नियोजन लावलंय बरं का आपण कुस्तीचं. तर काय नका जोरात आहे आणि ज्या टोळ्या आप्पाचं वर्ग राडाच आहे. काय राडा बिडा नाही, यंदा तात्याच पोरग कुस्ती मारणार आहे. राहून दे, तुला अजून जेवणचा खेळ काय माहित आहे? अरे कुण्या माहित आहे म्हणून तर बोलतोय. अरे त्या तात्याच्या पोराचा खेळ बघ एकदा. अरे बघू जावाच्या दवा, आता बोलून काय फायदा आहे रे? अरे कुण्या मला कळलं यंदा लाडवायचं म्हणून. हा, तुम्ही तेव्हा तेव्हाच आहे. म्हणजे नाही ठरलं होय? अरे लगा कोणीतरी सांगितलं तुझं लगीन ठरलंय. कशाचं काय, पोरी बघून घराचा पत्रा एकाची वेळ आलेला काय? अरे मग हे कायचा पत्रा, त्यात काय होते? अरे पण लगीन झालं पाहिजे, येडा बिडा आहेस का तू? गपला का वाईटाग आला काय? अरे नक्की काय प्रॉब्लेम आहे? तुझं लगीन का जमन? अरे भाऊ, प्रॉब्लेम काय नाही, मस्त मला पोरी पसंत करतात, पण मलाच पसंत नाही त्या पोरी. तर मोठा सिनेमातला हिरो नाहीस काय? लगा त्या ढेकळात झोपला तर दिसायचा नाहीस, नाटकं करतेस वे. अरे दाद्या, लय बोलतोय तुला, तू बघ की. काय? अरे तुला अंधार केल्या निश्चित दाते दिसतील. अरे बाबा चेष्टा केली, एवढं काय मनाला लावून घेतोय. बरं ऐक की, संध्याकाळी बर्थडे आहे, तू पण ये आणि घरच्यांना पण सांग. काय? चल निघूया. हा तात्या जरा विश्रांती घ्या, काय गडबड नाही आपल्याला, पण सांच्या पर सगळं झालं पाहिजे. हो ना की शेठ. अहो तात्या, आता वय झालं तुमचं, बसून खायचं दिवस आहेत, पोरं काय लक्ष देत नाही का तुमच्याकडं? तसं काय बी नाही शेठजी, आत्ताशी कुठं पोरगा हाताखाली आले, लगेच त्याला कामाला लावून चालतंय का? बर बर, सगळे म्हणते ते पोरगा तुमचं लय चालाक आहे. अहो असणार शेठजी, पोरगा पहिलवान आहे पहिलवान. मग काय राव नाथ खोळाच की, पण होय तात्या, पहिलवानगी करणं पण काय सोपं आहे का? त्यासाठी पण पैसा लागतोय, मग कसं काय हो? अहो शेठजी करायचं काहीतरी. तात्या, काय मदत लागली तर बिनधास्त सांगायचं, पण पोराला काय कमी पडलं नाही पाहिजे. अहो शेठजी बोलला एवढंच लय झालं. अहो खरंच तात्या, निम्या रातची हाक मारा, हजर असणार आपण, शब्द आहे आपला. बरं तात्या, उर का आता, मी तोपर्यंत रानात जाऊन येतो. बरं रानात चाललाय वे, या लवकर, संध्याकाळी जरा पैसे लागतील. बरं आत्ता देतो की, संध्याकाळी कशाला? नको नको, संध्याकाळी जाय की, तोपर्यंत मी इथंच आहे. बरं बरं चालतंय, मग येऊ का आता? कुठं गेला होतास रे सकाळपासून? रानातली कामं पडल्या ते कोण करायचं? काय समजतं का नाही तुला? अहो काय नाही आप्पा, गावात गेलतो. बर बर असू दे, ती कामं उरकून घे रानातली पडदेशी. अहो आप्पा काम करतो उद्याच्याला, मला जरा पैसे द्या की लागायचे ते. आणि पैसे पैसे जर तुला परवाच दिल्यात की, पैसे काय झाडाला लागतात का? अहो आप्पा, पैसे काय मी काय उधळतोय का? नसले त्याचं तर सांगा, राहू द्या, माझं मी बघतो. चला रे. बरं जया, थांब इथंच. भावा जोना झाले. आज राडा झाला पाहिजे भाऊ. काका काय चाललंय मी ऐकलंय. काय ऐकलंय रे? हा थांब 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 थांब.
बर ही घे पैसे. लय पैसे उधळू नको, आता एवढंच पैसे. बरं बरं. आप्पा राम राम. कसं काय राम राम. आप्पा पोराचा लाड किती करताय पैशाचा तुम्ही? काय चाललंय? अरे तुला काय करायचं आहे? माझा पोरगा आहे. आप्पा पोरं आपली येते, पैशानं पोरं बिघडते ते अहो आप्पा. बर ते असू दे, माझं मी बघेन. आप्पा मी सांगायचं काम केलं, तुमचं तुम्ही बघा. मला काय करायचं आहे, फक्त माझं काम सांगायचं होतं, एवढंच मी केलं. बर यंदा तालमीच्या कुस्तीचं नियोजन जोरात झालं पाहिजे. अहो आप्पा मी सकाळ सकाळी तेवढ्यासाठी आलो तुमच्याकडे, तोच विषय मला मांडायचा होता. काय बी झालं तरी चालेल, माझा पोरगा यंदा जिल्ह्याला गेला पाहिजे. अहो आप्पा आपल्या पोराला तोड आहे का गावात? तुम्ही असं काय म्हणताय तुम्ही आप्पा? एक नंबर पोरगा आहे आपला. आप्पा तात्याचा पोरगा चांगला खेळतोय अशी चर्चा चालली गावात. अरे चर्चा चालली तर चालू दे की, बाकी सगळं आपल्याच हातात आहे की. बर आप्पा जातो आता बरं का, मला जरा काम जरा चालली होती. बघू देवाय जरा माझं बी. हा येऊ का आप्पा? ठीक आहे ठीक आहे. भाऊ रम्यान म्हणे कुठं आहे ती? लाव की फोन, असतेली गावातच. बरोबर लावतो फोन. हॅलो रम्या, अरे तुमच्या रानातल्या घरी एक तास येऊन थांबलोय, कधी यायचा? काय करू, या म्हणण्याची नाटकं तुला माहित नाही ती. त्याचा तर पुरीच्या वर लय आहे, लवकर जेवण भाऊ आपण. त्याला काय आहे, काम ना धंदा, इथं आम्हाला काम आहे, आम्ही का मोकळा आहे. आयतं भेटते तर का सोडा. बरं कळतंय शेठ, ठेवू आता, आलो 5 मिनिटात. अरे किती वेळ झाले येता यायला का? अरे ही काय ह्याच्यामुळे उशीर झालाय? काय लागा तुमची रुची नाटक आहे ती. किती दिवस झाले, एकतर घसा कोरडा पडलाय आणि तुम्ही पण त्यात लावलंय असं. बरं ते जाऊ दे, पार्सल आणले का? ही काय आणली बाटली? बरं असू दे, घ्या परत आप्पा आल्यावर गोळ होईल. पैसे बघ किती गेलते ते ठेवून. चकना आणलाय का? हा यात चकना. चला आज लागा लय दिवसात न लागा नियोजन झालं पण. लागा मला बी द्या. हे तुला नाहीच. भास्कर भास्कर ही वय शाळा तुमची, एकट्याला चुकून आला ही पट्ट का जेवाय तुम्हाला? अरे कुठे गेलतेस? घरी बघितलं तर तिथं बी नव्हतंस, आणि त्यात तुझ्याकडे मोबाईल पण नाही. हल्ला का फोन आहे की दुकानात आहे रे, मग तिकडेच काढी राव. बरं असू दे, कोण्या बस आता. पण गाड्या लागा तुझ्या हवाच आहे बरं. अहो भाऊ कशी हवा तुमच्यासारखी हवा आहे का आमची? भाऊ गावात चर्चा झाली तात्याचं पोरगं कुस्ती मारणार आहे म्हणून. कोण म्हणत होत? ही काय आता आता दादा भेटला तो सांगत होता. बरं का जया भाऊ, तो दादा लय मध्ये मध्ये करतोय, त्याचं काहीतरी केलं पाहिजे. त्याच्याकडे बघूच त्याची लय नाटकं झालती. त्याला बी तुझ्या जया भाऊ काय चीज आहे ती. भाऊ तुम्ही सांगा, फक्त त्याला उचलून आणतो. अरे यंदा पण कुस्ती मी सांगणार आहे. धावतो त्या तात्याच्या पोराला. ते तर फिक्सच आहे भाऊ. गावातला का पोरं लय तयार झाली ती कुस्तीला बरं का. लका बारकी बारकी जायती पण राडाच करते ती. सराव चालू आहे त्यांचं, दररोज संध्याकाळची तालमीत असते ती खेळायला. लगा जाऊया करा संध्याकाळी, लय दिवस झालं लगा तालमीत गेलो नाही. बरं जाऊया संध्याकाळी बघायला. हा पाणी पिऊन चल. भूक लागली होय तुला? हो.
40 लिटरला का दूध देतो काही दिवसात? खायला पण कसं लागतं त्यांना गायांना घेऊ की मग दोघात एक लाख. काय होतंय त्याला? हो चालतंय एक तरी. ज्या गावात पार्टीचं नियोजन नाही काल पण चुकून गेला राव मला तुम्ही. रोज रोज का जेवण आहे वेळ? अरे इथं माझं मी कसं बघावतोय ते माझं मला महाय तिथं आप्पा एक तर पैसे देणार ती आणि तुझं काय चाललंय रोज पार्टी पार्टी. भाऊ दाद्या आलाय दाद्या. भाऊ घ्यायचा का आज राऊंडमध्ये आला? आज येऊ दे की त्याला दाव तुझ्या भाऊ काय चीज आहे ती. ए दरार त्यांना इकडं आण इकडं आण. सोडा अरे सोडा 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 काय केलं आम्ही? ए, इकडे 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 काय लावली रे तू मस्ती. अरे भाऊ काय झालं भाऊ? भाऊ भाऊ थांब, त्याला जाऊ दे त्याला तर गावात काय आमच्या नाव चर्चा लावली तू. अहो का मारताय मला इना करणे? तात्याचं पोर हिन तात्याचं पोर ती. अहो मी नाही. अरे यंदा बी दाव तू कुस्ती कोण मारते ती मीच आहे बघ. भाऊ काय झालं? कशासाठी मारताय? मी कशाला तुमचं काय उठावतोय? कोणाचं बी ऐकून कशाला मारताय मला? हे असं सांगा की तुमच्या पोरांना भाऊ. ए रम्या ए मन्या सोड त्याला जाऊ दे. भांड्या ए सोड. काय बघतोय रे? भाऊ तुमच्यासारखी कुस्ती कोण खेळतंय का गावात? अहो, खरं सांगू का भाऊ, तुम्हाला तोडच नाही गावात. काय ती तात्याचं पोरगं, मी आपलं असंच बोललो. तुमच्या कुस्तीला खरंच तोड नाही. जाऊ का मी? हा चल निघ परत दिसू नकोस. दिसला एकट्याला गाठून मारते ती लगा कुस्ती चालली जिंकायला. यंदा बी तात्याचंच पोरगं कुस्ती जिंकणार आहे. अरे कामाला आलोय म्हणल्यावर काम केलंच पाहिजे. यंदा कुस्तीचा फडका दिरा. अरे हाय 2-3 दिवसात हाय वाटतं. यंदा हाणतोय कुस्ती वाटतं. आणि ते काय यंदा हायच कुस्ती त्याची. बरं आवरा लवकर, घरी बी जायचं आहे मला लवकर, पुन्हा तिथनं तालमीत जायचं आहे. मला का तो रानातलं काम करून लागा तात्या बरं वाकारीत बी कामाला जातोय की लागा. अरे परिस्थितीमुळं करावं लागतं सगळे. अरे ते शिवा आहे का काय रे? अरे शिवाच आहे की रे. लगा नाद नाही करायचं बरं का कुस्तीच्या बाबतीत. किरण्याच्या माघारी एवढाच पोरगा जोरात खेळतोय लगा. हा आहे का नाही? होय लगा काम पण करते बरं खाल्ले. तर लगा कामाच्या बाबतीत नाद नाही बरं का. भेटेल ती करते. तात्या बरं वाकारीत जाते लगा, रानात जाते. होय लागा. भावा अरे कुठे गेलतास? अरे कुठे गेलता इकडे? हा रानातली कामं चालली ती. रानात जातोय व्हय? हो करायचं, रानातल्या केल्याशिवाय आहे का? तर लगा केलं पाहिजे. आणि मग तालमीचं कसं काय करतोय? रानात जातोय तर हाय चालू तालमीचं. होय, संध्याकाळच्या जातोय व्हय? हो लगा यंदा फडाच्या कुस्तीला तुझी कुस्ती लागली पाहिजे बरं का. हो काय करायचं हे आम्हाला लगा वेळ भेटेना. तुझी कुस्ती बघायची आहे. गावात लई चर्चा चालली लगा तू जोरात खेळतोय म्हणून. गुराडोरातनं वेळच भेटे ना. अरे भाऊ बाकीची पोरं कुठे गेली ती दिसत नाही ती. गेले ती गावात बसले ती बोंबलत फिरत येते माघारी आता. भाऊ तात्याचं पोरगं आत्ताच गेले बघा रानात. माघाऱ्याला देऊन 4-5 दणक. नाही तो हाय लय दिवस झाला डोक्यात तात्याचं बोरग. त्याला येऊ दे मग बघू आपण जरा. अरे भाऊ ह्याला बी त्या दिवशी तालमीत टाकलाय वरनं डोक शिवणं. खरं हो तर काय भाऊ.
कोण्या त्या दिवशी तुला डुकशिवून टाकला ना तालमीत आज धर याला. तात्या अहो मला लय हाणलंय. अरे काय झालं रे, कोणी मारलं? तात्या मला त्या पोराने आज मी मारलंय. कुठं वर्ग बसायचं मी? अरे कोणी मारलंय तुला ते तरी सांग की. ते आप्पाचा पोरगा नाही का जया, त्याबरोबर 4-5 पोरं असते त्यांनी हाणले मला. तात्या आता ग बसणार नाही मी. तुमचं ऐकत आलो म्हणून ही येळ आली माझ्यावर. तू काय बी करू नकोस. मी जाऊन आप्पांची गाडी घेतो आणि तू जर असं केलंस तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? अरे आज किती जरी झालं तर ती पैसेवाली माणसं आहे ती, आपल्याला कधी पण चेंगारता येईल. बरं काय झालं आहे नक्की, कशामुळं मारते ती त्याला? नक्कीच तुमचं त्याचं काहीतरी झालेलं असणार, त्यामुळंच मारते ती तुम्हाला. अहो तात्या आपला शिवा तालमीत कोणालाच ऐका नाही म्हणून त्याच्यावर डाव ठेवून आहे ती सगळी. तो कोणी नाही का त्या दिवशी तासभर त्यांच्यापाशी थांबलेला जयापाशी आणि तेच काहीतरी सांगत होता त्याच्यामुळे झालं एवढं. म्हणजे तुमची तालमीतली भानगड आहे वे, त्याच्यामुळं सगळं हे घडतं या. ते काय बी असू दे, उद्यापासून तालीम कुस्ती सगळं बंद. माझ्याबरोबर आपलं तिकडं वाकारीत चल आणि लाकड तोड. तात्या त्यांच्या बॅनं मी तालीम सोडू होय. अहो सगळं सोडीन पण कुस्ती मी सोडणार नाही. तसलं काय बी नाही, उद्यापासून तालीम बंद करायची. आज तुला मारलं या, उद्या मारून टाकलं म्हणजे मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं रे? तात्या आपण का बांगड्या भरल्या त्यावेळी? असं जर राहिलो तर उद्या आपल्याला जगून द्यायची नाही. अरे बरंच लागलं रे, तोंड बी सुचलं या. आता असं कर, दवाखान्यात जाऊया आपण आणि तसेच आप्पांची पण गाडी घेऊन येऊ. मग तिथनं आज काय असेल ते मिटवूनच टाकू त्याचं. पण आप्पा काय झालं तरी मी कुस्ती सोडायचो नाही बरं का.